सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी अगदी टॉस झालेला आहे, तर सामन्याला सुरुवात होते. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 तुम्ही पाहताय. एक जबरदस्त आयोजन गावदेवी स्पोर्ट्स वडघरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना देखील विनंती आहे. कालच्या दिवसामध्ये देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला या मैदानावरती. GCA च्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय आणि आजच्या दिवसातील पहिला सामना सोनूआई वडूनहोगर विरुद्ध पारदेव गोवे या दोन संघामध्ये. टॉस जिंकला आहे हर्षद 11 पारदेव गोवे या संघाने. टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि सोनूआई वडूनहोगर या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नीरज आणि सलामीची जोडी मैदानावरती सोनूआई वडूनहोगर या संघाची देखील पाहायला मिळते. निलेश पाटील आणि धीरज धुमाळे हे दोन फलंदाज. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती नीरज आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी सोनूआई वडूनहोगर या संघाची आमचे समालोचक मित्र विशाल पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर आजच्या दिवसातील पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती. तर हर्षदजी चौधरी यांनी विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. हर्षदजी चौधरी आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचंय. पंचांचा अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसात पहिला बॉल नीरज ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण. बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतोय फलंदाज धीरजच्या बॅट मधून. अगदी जर पाहिलं तर मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून हा फटका खेळले होते. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज धीरजच्या बॅट मधून. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. नीरज पुन्हा एकदा. यावेळेस हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड टेकन. विकेट मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि ती विकेट. फलंदाज इथे बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. सोनूआई वडूनहोगर या टीमला फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक गोलंदाज नीरजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न इथे धीरजने केला. बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅच मध्ये सोनूआई वडूनहोगर या टीमला बसलाय. आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्ही पाहताय. स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा गावदेवी स्पोर्ट्स वडघरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याही वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त नियोजन आयोजन आणि आयोजकांची अफाट मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी. नीरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे.
टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच बाहेर जातो आणि पंच देखील आमच्याकडे वळतात. इट इज अ वाईट बॉल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानावरती जितू दाखल झालाय आणि त्याच्या विरोधात पहिला चेंडू वाईट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नव्हतं, फक्त चेंडू खाली ठेवलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. लक्ष असू द्या. गोलंदाज नीरज ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलं, गॅप मध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे धावतोय परंतु बॉल थांबतोय की नाही, कमालीचे एफर्ट्स होता परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार फलंदाजाच्या बॅट मधून.
काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला बॅकवर पॉइंट क्षेत्रामध्ये. जर पाहिलं तर शतरक्षक होता, स्लाइस करण्याचा जरूर प्रयत्न इथे फलंदाजाने केला, फटका फुटला आणि कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट या षटकामध्ये पाहायला मिळते देवेंच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा जरूर खर्च झाल्या, परंतु या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे. हर्षद 11 पारदेव गोवे या संघाने. नवीन फलंदाज मैदानावरती घनश्याम हा फलंदाज दाखल होतोय. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. सोनवाई वडूनगर या संघासाठी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी त्याची राहिली आहे, परंतु यंदाच्या हंगामामध्ये देखील त्याला चांगल्या पद्धतीनं खेळ करावा लागेल. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. पहिलाच बॉल आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका घनश्यामच्या बॅट मधून आलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय घनश्यामनं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना अगदी चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. जणू काही पाहिलं तर खेळाडू कक्षामधूनच तो सेट होऊन आलाय की काय. अफलातून फटका त्याच्या बॅटमधून, चेंडूला लॉफ केलं होतं मिड विकेटला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा देवेन स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन, गतीचा काटा कुठेतरी इथे बदलला होता, परंतु फटका सुंदर आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफला शतरक्षक डीप मध्ये. 2 धावा इथे देखील मिळतील घनश्यामला. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. चांगली सुरुवात घनश्यामच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना केला, त्याच्या बॅटमधून 8 धावा. मैदानाच्या चहूबाजूने फटके मारण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे आणि आतापर्यंत चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस पाहिलं तर फक्त चेंडूला दिशा दिली डिफेन्सिव्हली, त्या चेंडू फक्त पॉईंट क्षेत्रामध्ये ढकललाय. डीप वरून शतरक्षक पुढे आलेत आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते, सिंगल मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 23 धावा सोनवाई वडूनगर या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. या षटकाची सुरुवात मात्र देवेने चांगली केली होती, परंतु त्याच्या विरोधात आक्रमण घनश्यामने केलं. इथे मात्र जितूला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. जितूसाठी हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट एज आणि एस्टनच्या मागे चांगला झेल टिपलाय. अजून एक धक्का, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. जितूच्या बॅटमधून हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकले नव्हते आणि यशांच्या मागे आतापर्यंत दुसरा झेल टिपलाय यष्टिरक्षकानं. कमालीचा झेल टिपलाय. इथे विकेट मिळाली टीम गोवेला, कारण चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती जितू आणि घनश्याम या 2 फलंदाजांमध्ये आणि इथे देवेनने खरं तर या षटकामध्ये दुसरा विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज विनीत मैदानावरती दाखल होतोय. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजून एक चेंडू बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती जर पाहिलं तर विनीत दाखल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतोय. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेटला, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. आणखीन एक चेंडू डॉट, मागील 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात देवेंच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक देवेंना देखील केलाय, कारण त्याच्या विरोधात षटकार आला होता, तदनंतर 2 धावा देखील आल्या, परंतु तदनंतर काय गोलंदाजी राहिली आहे देवेंची. कमाल दाखवली या षटकामध्ये. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 23 पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना जय हनुमान सरवली बी आणि भरत स्पोर्ट्स वलपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं.
आतापर्यंत 2 षटकांसाठी 11 मिनिटे खर्च केलेले आहेत हर्षद 11 पारदेव गोवे या संघाने आणि फक्त तुमच्याकडे 4 मिनिटे बाकी आहेत आणि 4 मिनिटांमध्ये हा षटक तुम्हाला पूर्ण करायचा आहे. वेळेचं नियोजन जरूर तुम्हाला करावं लागेल या क्रीडा स्पर्धेमध्ये कारण अगदी पाहिलं तर दिवस थोडा लहान आहे लवकर रात्र होते त्यामुळे तुम्हाला वेळेचं नियोजन करावं लागेल. आयोजकांची खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. जीत पाटील खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करतात आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्यामुळे सातत्यानं सूचना तुमच्यापर्यंत येतील. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना देखील विनंती आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय राकेश हा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला घनश्याम. काय कमालीची बॅटिंग आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये केली आहे. त्याच्या बॅटमधून षटकार देखील आला. षटक क्रमांक 3 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती राकेश. यावेळेस पाहिलं तर बॅकफुटला गेले फक्त चेंडूला दिशा दिली. पॉइंट क्षेत्रामध्ये काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु पॉइंट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण राहिलं. त्या क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण आपण सातत्यानं पाहतो. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 चौकार त्याच दिशेने गेलेत. यावेळेस पाहिलं तर घनश्यामच्या बॅटमधून नजाकत देखील पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले आणि चेंडूला फक्त दिशा दिली. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू खूपच जास्त वळतोय आणि पंच देखील आमच्याकडे वळतील. यस इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि कुठेतरी या ठिकाणी दबाव जाणवतोय राकेशवरती. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु दिशा खराब होती लाईन खराब होती आणि इथे जर पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जागेवरून खेळण्याचा जरूर प्रयत्न. चांगला चेंडू होता डॉट बॉल. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्या. तदनंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात राकेशनं. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे फक्त एकच धाव मिळते. घनश्याम थोडंसं संयम देखील दाखवतोय आक्रमकता देखील दाखवतोय आणि चांगलं क्रिकेट मैदानावरती सादर करत असताना घनश्याम या मॅच मध्ये अजून मात्र काही षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने त्याला बॅटिंग करावी लागेल आणि टेम्परामेंट संयम तो दाखवतोय आपल्या खेळीमध्ये कारण एक षटकार आणि एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून सिंगल डबल देखील पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना घनश्याम या मॅच मध्ये. राकेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू टर्न करतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पुढे आलेत आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राकेश कमालीची गोलंदाजी करतोय कारण जरूर चौकार आलाय परंतु तदनंतर त्याने फलंदाजा रोखलाय या मॅच मध्ये. खोलात टाकलाय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विथ द टर्न. चांगला चेंडू होता कारण टप्पा पडल्याने तो चेंडू वळतोय. चेंडूच्या दिशेमध्ये नव्हते लाईन मध्ये नव्हते फलंदाज आणि ते डॉट बॉल पाहायला मिळाला राकेशच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस स्विचीचा फटका आणखीन एक चेंडू डॉट परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. वा काय गोलंदाजी करतायत राकेश या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु तदनंतर फलंदाजाला अक्षरशः थांबवला. हा चेंडू देखील खोलात टाकला होता आणि घनश्याम स्विच खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि ते बाईच्या स्वरूपात धाव मिळते. लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळाली या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केलेले आहेत हर्षद 11 पारदेव गोवे या संघाने आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर सोनूआई वडूनवघर या संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 3 बाद 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील सोनूआई वडूनवघर या टीमला कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा नीरजच्या विरोधात पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये देवेंच्या विरोधात 9 धावा आणि राकेशने कमाल दाखवली आहे या षटकामध्ये. अगदी
या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. तर नक्कीच या ठिकाणी जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. पंचांना देखील विनंती आहे, वेळेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. वेळ फार महत्वाची आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. सुरुवातीची 3 षटकं 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट केली आहेत हर्षद 11 पारदेव गोवे या संघाने. या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण खराब राहिलंय गोवे संघाचं, परंतु गोलंदाजी कमालीची राहिली. राकेशनं खूपच जास्त इम्प्रेस केलं मागील षटकामध्ये. अगदी फिरकीपट्टू तो गोलंदाज होता, चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज होता आणि योग्य टप्प्यावरती त्यांनी गोलंदाजी केली. घनश्यामला रोखलं होतं. खरं तर घनश्याम जो चांगली फलंदाजी करत होता त्याने मागच्या षटकामध्ये संघर्ष केलाय, परंतु या षटकामध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. खोलात टाकलाय, या ठिकाणी चेंडू उडवलाय. लांबी पाहायची आहे, उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, सिक्सर. आडवा बॅटनं चेंडूला सरळ धाडलं होतं. यावेळेस लाईन खराब आहे, अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे. नो बॉल. खराब चेंडू होता. दबाव जाणवतोय गोलंदाजावरती सुमित वरती, कारण त्याच्या अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला आणि इथे जर पाहिलं ना तर खराब चेंडू. नो बॉल आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. स्लोअर वन. लाईन लवकर पिक केली. आडवा बॅटनं अजून एक मोठा फटका घनश्यामच्या बॅट मधून येतोय. सिक्सर. काय जबरदस्त फलंदाज. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करतायत घनश्याम. सुमित कुठेतरी दबाव जाणवतोय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकाराला, तदनंतर नो बॉल आणि फ्रीटच्या चेंडूवरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला घनश्याम बॅट मधून. यावेळेस पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळले चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज घनश्याम इथे बाद होतोय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता आणि इथे जर पाहिलं तर चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. यानंतर होणारा सामना सरवली बी विरुद्ध परत स्पोर्ट्स वलपडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. या ठिकाणी सरवली बी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. भरत स्पोर्ट्स वलपडा संघाचा कर्णधार आपण देखील यायचं आहे टॉस करण्यासाठी. सव्वीस धावा घनश्यामच्या बॅट मधून या मॅच मध्ये. कमालीची त्यांनी बॅटिंग केली. सुमित ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर फुल टॉस चेंडू होता आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक धक्का. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती गिरीश बाद झालेत. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि स्लॉक स्वीप करण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला आणि ते त्रिफलाचीच्या स्वरूपात आणखीन एक धक्का वडूनवगर संघाला बसलाय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. काही घनश्यामने जबरदस्त फलंदाजी केली या मॅच मध्ये. 30 धावांचं योगदान दिलं, परंतु घनश्याम वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी या मॅच मध्ये करता आलेली नाहीये. आणि अगदी पाहिलं तर संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकामध्ये. नवीन फलंदाज भावेश मैदानावरती दाखल झालेत. आडव्या बॅटनं यावेळेस चांगला फटका सजवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. वॉड शॉट भावेशच्या बॅट मधून.
पहिला चेंडूचा सामना करत असताना कमालीचा स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. पूल केलाय या चेंडूला आणि सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. या 7 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. संघाचं अर्धशतक पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग केली आहे सोनवाई वडूनवगर या संघाने. इथे आणखी एक दर्जेदार फटका. वॉट अ शॉट, बॅक टू बॅक दुसरा देखील उडवलाय भावेशनं. वॉट अ फिनिश, अफलातून फिनिश केले ही इनिंग अगदी जर पाहिलं तर. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 56 या आकड्यावरती आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय हर्षद 11 पारदेव गोवे संघासमोर. तर भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा कर्णधार आणि जय जय हनुमान सरवली बी संघाचा कर्णधार, या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण यायचं टॉस करण्यासाठी. जय हनुमान सरवली बी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि संघ जर उशीर आला तर त्या संघाला 3 बॉलची पेनल्टी देखील असेल, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तर जीसीएच्या माध्यमातून तुम्ही ही क्रीडा स्पर्धा पाहताय. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 एक भव्य दिव्य असं आयोजन गावदेवी स्पोर्ट्स वडघरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना सुरू आहे आणि 57 धावांचा टार्गेट सेट केलाय सोनवाई वडूनवगर या संघाने हर्षद 11 पारदेव गोवे या संघाच्या विरोधात. तर पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये. भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा कर्णधार आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील, त्यांचा आवाज आपण कालपासून या स्पर्धेमध्ये ऐकतोय. विशालजी पाटील दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील. वेलकम विशाल, आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच निशांत पाटील. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं या दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत मी करतो. गावदेवी स्पोर्ट्स वडघर आयोजित स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील स्मृती चषक 2024 आणि अशा दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना मैदानाचा आतमध्ये तुम्ही सर्वजण पाहतायत. सोनवाई वडूनवगर आणि त्यांचा विपक्षामध्ये हर्षद चौधरी पुरस्कृत हर्षद 11 जय पारदेव गोवे. पहिलं सत्र समाप्त झालं. 3 ओव्हरमध्ये खेळ पाहिले गेले तर बॅलन्स होता, बट लास्ट ओव्हर सुमित पाटीलचं लास्ट ओव्हर खऱ्या अर्थाने गेम चेंजिंग ओव्हर राहिलं असंच आपण म्हणूया. कारण ज्या अंतिम षटकामध्ये 25 धावा आल्या, जे टोटल एका क्षणाला असं वाटत होतं की 40-45 बनतील की नाही, तिथे तो टोटल ठीक जाऊन पोहोचला 56 पर्यंत आणि 57 धावांचं लक्ष. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि बघा जे नियम आहेत त्याप्रमाणे बघा, जशी खऱ्या अर्थाने सेकंड इनिंगला सुरुवात होईल टायमर देखील सेट असेल. विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिली 3 षटकं टाकायची आहेत आणि 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं टाकून नाही झाली तर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फोल्डर 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. की टॉस साठी वेळेवरती हजर राहणं गरजेचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आणि त्याचप्रमाणे निशांतजी पाटील आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना टीम जय हनुमान सरवली बी त्यांचा विपक्षामध्ये भरत स्पोर्ट्स वलपाडा.
तर जय हनुमान सरवली बी संघाचा कर्णधार आपण यायचं टॉस करण्यासाठी. तसेच भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाचा कर्णधार देखील आम्हाला जॉईन झालाय. दोघांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आदरणीय महेंद्र पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि टॉस जिंकल्या भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाने. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. फक्त निर्णय सांगायचा आहे, सामना सुरू आहे. फील्ड करणार. तर नक्की शतरक्षण स्वीकारलेला आहे भरत स्पोर्ट्स वलपाडा आणि जय हनुमान सरवली बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत. आपण जाऊया चालू सामन्याच्या दिशेने. दुसरं सत्र लक्ष आहे 57चं आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गिरीश. पहिला बॉल सुमित स्ट्रायकिंग एंड वरती पहिलाच बॉल हुकचा फटका हवेमध्ये बॉल होता. बॅकवर्ड स्पर्लिकचे फिल्डर येतात तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाईल. खऱ्या अर्थाने बघा पहिलं सत्र तेवढं इव्हेंटफुल राहिलं कारण पहिली 3 षटकं जिथे आपण पाकली होती ज्या पहिल्या 3 षटकामध्ये एकूण आय थिंक रन्स 31 होत्या आणि लास्ट ओव्हरमध्ये सुमितच्या षटकामध्ये 25 आला. आता त्याची भरपाई कुठे ना कुठे सुमितलाच करायची कारण या टीमचा तो प्रमुख फलंदाज आहे. सलामीची जोडी सुमित आणि त्यांच्या समोर अमोल आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळत. मिड ऑफचे फिल्डर आता येतात बॉल फील्ड करतात तोपर्यंत एक सिंगल इथनं पूर्ण केली जाईल. हर्षद दादा चौधरी सरवली गावचे उद्योजक यांच्या माध्यमातून हर्षद 11 जय पारदेव गोवे संघ पुरस्कृत केला गेला आणि त्यांच्याच नावाने हा संघ आपल्याला या स्पर्धेने खेळताना देखील दिसतो. एक क्वालिटी टीम आहे बट सध्याच्या घडीला आता समस्या देखील तितक्याच मोठ्या आहेत कारण 57चा चेज. नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं. आतली कडा देखील आय थिंक लागली होती बट जर आपण पाकलं विकेट किपर घनश्याम पाटील दिसतात. भावेश आहेत बट एक हाफ चान्स गमावला की काय असंच वाटतंय कारण आतली कडा लागली होती. आणखीन एक निर्धाव चेंडू सध्या सगळीला एक डॉट बॉल देखील ना वडून अवघड संघाला पुढे घेऊन चालला या मॅच मध्ये. फुल लेंथ टाकलाय खोलबा टप्पाचा होता बॅट सगळी टोला लागला मिड विकेटला फुल इनफिल्ड मध्ये. आणखीन एक सिंगल रन दरम्यान मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं ज्याचं बेनिफिट घ्यायचं होतं फलंदाजांना बट ते झाले नाहीये. पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 3 धावा धाव फलकावरती. बघा 10 विकेट हातामध्ये आहेत बट चेसिंग मध्ये मॅटर काय करतं की जो रिक्वायर रेट आहे जो आस्किंग रेट आहे त्याप्रमाणे तुम्हाला बॅटिंग करायची बट ते झालं नाही आतापर्यंत. नेक्स्ट बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न शफल देखील झाले होते आणि दिशा खराब. अंपायर तेच सांगतात अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक आता पुढे जातोय 4 वरती. क्रिकेटच्या या खेळामध्ये वेळेला फार महत्व असतो की एखादी गोष्ट ज्या विशिष्ट वेळेमध्ये करणं आवश्यक आहे ती तुम्हाला तेव्हाच करायची आहे. बघा आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे तर मोठे फटके आताच आले पाहिजेत. नेक्स्ट बॉल फ्लिकचा फटका हवेमध्ये आणि गॅप मध्ये देखील हा स्ट्रोक आहे. दोन फिल्डर्स धावतायत जरूर बट हा बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
असे फटके सातत्याने खेळावे लागणार आहेत. बघा कारण रिक्वायर्ड रेट जर आपण आता पाहिला तर पर ओव्हर तुम्हाला कमीत कमी 3 मोठे फटके तरी हवेच आहेत. षटकार आलाय सुमित सबाटमधनं. हा देखील फुल टॉस लॉक स्वीप फॉलिंग लॉक स्वीप आपण म्हणू शकतोय आणि हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर आणखीन एक चांगला फटका बॅटर सुमित सध्या सागडीला इथनं मैदानाच्या आतमध्ये ज्या आस्किंग रेटने ज्या रिक्वायर रेटने बॅटिंग करणं आवश्यक ती बॅटिंग आता होत आहे. चौकार. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट नेहमी आपण ॲज अ प्लेअर माइंडमध्ये ठेवावी लागते की अकॉर्डिंग टू सिच्युएशन ज्याप्रमाणे परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करता आला पाहिजे. पहिलं षटक थोडं शांत गेलं पण त्यानंतर आता ॲक्सिलरेशन करण्यास सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सुमितने केलेली आहे. कारण बघा 10 विकेट्स हातामध्ये आणि त्या कंडिशन्समध्ये तुम्हाला फ्रीली माइंडसेटने खेळ करायचा. आणि बघा कोणताही संघ खऱ्या अर्थानं जेव्हा कोणत्याही खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा खेळ भावना हीच असते की ॲज अ टीम आपल्याला चांगला खेळ करायचा जिंकायचा आणि जिंकण्यासाठीच आपण खेळतो आणि त्या परीने आपले प्रयत्न देखील असले पाहिजेत. आता त्या प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुमित करतो. 2 चांगले फटके यावेळेस टोला लागला बॅटचा टो एंडला लागला. त्या अनुषंगाने जे एलिव्हेशन मिळवायचं होतं जी डिस्टन्स मिळवायची होती त्या स्ट्रोकमध्ये ती मिळाली नाहीये. फक्त एक सिंगल धाव फळक या एका धाब्याच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. 19 धाबा धाव फळकावरती. बघा आता ज्याप्रमाणे आपण पाहिले 19 धाबा आहेत म्हणजे अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता आपण कॅल्क्युलेट जर केलं तर इथनं आवश्यकता असेल 38 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग करावी लागेल. बट सध्या अशा घडीला बघा हा देखील बॅटच्या टो एंडलाच लागला होता बट फटक्यामध्ये इतकी ताकद होती की लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरला बीट केलं. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पॉडकास्ट जर आपण पाहिला तर शॉर्ट सिलेक्शन योग्यच होतं बट जे फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते त्यांचं कौतुक करूया. कारण मोस्ट ऑफ आपण पाहिलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग असो किंवा लॉंग लेग क्षेत्र असो तिथे फिल्डर रेअरली एखादा चेंडू त्या क्षेत्रामध्ये जातो आणि तेव्हा ॲज अ प्लेअर तुम्हाला थोडं ॲक्टिव्ह राहावं लागतं. थोडं फोकस अगदी खेळावरती करावं लागतं आणि एक चांगली कॅच त्या फिल्डरने पकडली. पहिली सफलता क्रमांक 3 नवीन फलंदाज नीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. नीरज आला पहिलाच बॉल दरम्यान स्ट्रोक तर चांगला आहे बट घनश्याम पोहोचतात. फिल्डिंग दरम्यान चांगली राखली मिळेल फक्त एक सिंगल आणि खेळ देखील याच दरम्यान समाप्त झालेला आहे. अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक ठीक जाऊन पोहोचलं 24 वरती. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये आता 12 आणि 12 मध्ये जिंकण्याकरिता आवश्यकता आहे आता 33 धावांची. 12-33 समीकरण म्हणजे पर ओव्हर जर आपण पाहिलं तर 16.5 रन प्रतिभर बनवायचे आहेत आणि पहा तब्बल पहिल्या 2 षटकांसाठी आता जी वेळ खर्च झालेली आहे 10 मिनिटांमध्ये 2 षटके कंप्लीट म्हणजे योग्य वेळेवरती आपण आहोत. 5 मिनिटं शिल्लक आहे. टीम वडूनगर त्वरित फिल्डिंग सेट करा आणि यानंतर जो होणारा सामना आहे भरत स्पोर्ट्स वळपाडा त्यांच्या विपक्षामध्ये जॉन मानसरोली बी टीम आणि फिल्डिंग आय थिंक भरत स्पोर्ट्स वळपाडा संघ करणार आहे. सो वळपाडा टीम आपण देखील ही गोष्ट लक्षात ठेवा हा सामना जसा संपेल तुम्ही त्वरित फिल्डिंग सेट करा.
12 मध्ये 33 आणि हे क्रीडांगण आहे की जिथे या रन्स बनवू शकतात. कालचा दिवस देखील आपण पाहिला होता, ज्या सामन्यामध्ये आपल्याला 40 धावा 35 धावा बनणं अवघड वाटत होतं, त्या सामन्यामध्ये आपण 50+ टोटल जाताना देखील पाहिलेलं आहे. म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये रन्स बनतात, बट तुमचे चांगले बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. आणि एक चांगली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. नीरज पाटील, सुमित पाटील या जोडीवरती नेहमीच प्रामुख्याने विश्वास हर्षद दिलबन, जय पारदे गोवी टीम दाखवत आलेली आहे. आणि त्याच विश्वासावरती आज खरं उतरायचं पुन्हा एकदा. कारण बघा, खेळ असा की जर एखाद्या टीम मध्ये आपली भूमिका फार मोठी असते, आपला रोल फार जर मोठा असतो, तर आपल्याकडून अपेक्षा देखील तितक्याच मोठ्या असतात. आणि त्या अपेक्षांवरती खरं उतरण्याकरिता ॲज अ प्लेअर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आणि तीच गुणवत्ता आता या दोन्ही बॅटर्सला सिद्ध करायची. कारण 12 मध्ये 33 तेव्हा बनतील जेव्हा दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होईल. या दोघांचे बॅट चालणं सध्या असा घडीला गोवे टीमसाठी इम्पॉर्टंट. बट 30 षटक आणि हे इम्पॉर्टंट षटक, आणि त्या इम्पॉर्टंट षटकामध्ये या टीमचा सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू गोलंदाजी मार्कवरती धीरज धुमाळे. धीरजचं हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. येणारे 6 चेंडू कदाचित आपल्याला सांगू शकतात की या सामन्यामध्ये आपल्याला सध्याच्या घडीला जो 50-50 सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये 70-30 वरती कोणाच्या बाजूने हे समीकरण दिसेल. 6 चेंडू फार महत्त्वाचे, कारण एखादा टोटल डिफेंड करत असताना लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो. म्हणजे हे षटक 12 मध्ये 33 आणि या 30ऱ्या षटकामध्ये धीरज धुमाळे ओव्हर द विकेट. समोर असेल नीरज. पहिलाच बॉल धीरजचा, गती आहे धीरजकडे. अगदी जर आपण पाहिलं तर बॅटचा अगदी खालच्या भागाला, बट घनश्याम पाटील हे काय केलं, मिस फील्ड झाली, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सध्याच्या घडीला गोवे टीमसाठी ना ही गोष्ट प्रामुख्याने महत्वाची आहे की रन्स येणं गरजेचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून आल्या. आणि येतात 4. आणि मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. सो विनंती असेल आमचे 3रे अंपायर, आपण त्वरित क्रीडांगणामध्ये जायचं. 3रे अंपायर संदीप पाटील सर, त्वरित जावा आपण. चौकार दरम्यानीतनं आलाय. पाटील सर चिल करत होते, आता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. आमचे 3 ऑफिशियल अंपायर्स, त्यांचा देखील उल्लेख मी करेन, कारण सातत्याने ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या चेहऱ्यांवरती विश्वास दाखवत आलेले आहे. त्यामध्ये आमचे सिनियर अंपायर राजेंद्रजी पाटील सर, त्यानंतर निखिलजी बजागे सर, त्यानंतर संदीप पाटील सर, त्यानंतर सध्याच्या घडीला जे इथे अवेलेबल नाही आहेत बट आय थिंक फायनल डेला अवेलेबल होतील, दिनेशजी भामरे सर. 4 धाब्यांनी खऱ्या अर्थाने या षटकाला सुरुवात झाली. बघा, मोमेंटम असा शिफ्ट होतो, एखादी मिसफील्ड किंवा एखादी कॅच ड्रॉप, आणि तिथनं खऱ्या अर्थाने गेम चेंज व्हायला सुरुवात होते. आणि ते सध्याच्या घडीला घडलंय की मिसफील्ड झाली, 4 धावा मिळाल्या. जिथे जास्तीत जास्त मी म्हणे 1 किंवा 2 आल्या असतात, तिथे आल्या 4. सुरुवात या ओव्हरची चांगली, म्हणजे आता 11 मध्ये 29 धाव्यांची आवश्यकता, 12 मध्ये 33 ची आवश्यकता होती. 11-29 चं समीकरण. नेक्स्ट बॉल. आणि दरम्यान जर आपण पाहिलं, गुड लाईन स्पॉट वरती हा बॉल टाकला होता. आणि पाहिलं गेलं या चेंडूची जी लाईन होती ती वाईड लाईन होती, म्हणजे फलंदाजाच्या आर्क पासून, रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता धीरज धुमाळेचा, आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल राहिला, कारण हा निर्धाव चेंडू येतो. आता 10 मध्ये 29 धावांची आवश्यकता. एकंदरीत आता आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने जर विचार केला तर जे गोलंदाजी करतील, ही गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागेल की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये, बट जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे आहेत. आता नीरज शफल देखील झाला, मिस्टामिंग हवेमध्ये, पॉइंटचे फिल्डर पोहोचतात, विकेट मिळेल, इम्पॉर्टंट विकेट. कारण या क्षणावरती मी म्हटलं होतं की नीरजचं मैदानाच्या आतमध्ये राहणं आणि या जोडीचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं महत्वाचं होतं, पण या जोडीला आता तोडलंय. इम्पॉर्टंट विकेट, नीरज पाटीलला जावं लागेल वापस. लागलाय हा धक्का दुसरा. सांग भलं ग माऊले, सांग भलं ग, सांग भलं ग माऊले, सांग भलं ग. बघा, रिप्ले आपण पाहूया. प्रामुख्याने फर्स्ट रिॲक्शन मध्ये असं वाटलं की स्ट्रोक खेळण्यासाठी लेट झाले की काय, की चेंडू आधी आला ना बॅट नंतर फिरली. बघा, तेच झालं, लेट झाले. बघा, जेव्हा असं बॅटर आपण स्ट्रोक खेळण्यासाठी लेट होतो तेव्हा चान्सेस काय असतात की स्ट्रोक मिसटायमिंग होण्याचे चान्सेस 99% असतात. आणि ते झालं. नवीन फलंदाज आता
देवेन मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आता अवघड 9 मध्ये 29 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित. सिंगल पूर्ण दुसरीसाठी परतणार का नकारलं. दरम्यान फक्त एक सिंगल. आता 8 मध्ये 28 धावांची आवश्यकता. कालचा दिवस जर आपण उचलून पाहिला तर लास्ट ओव्हर मध्ये पहा कालच्या दिवसामध्ये आपण 4 षटकार देखील सलगचे येताना पाहिलेले आहेत आणि ते देखील कधी 8 विकेट गेल्यानंतर. कौशल पाटील यांचं देखील आगमन. सध्या सगळीला व्यावसायिक क्रिकेटमध्ये हे नाव देखील आता फार पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. त्यांची गोलंदाजी त्यांची फलंदाजी ते नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये दिसतील. 8 मध्ये 28 हा बॉल सोडून दिला. बघा धीरजचा जो माइंडसेट आहे जो गेम प्लॅन आहे तो चांगलाच दिसतोय कारण त्याच्याकडे गती आहे आणि या गतीने जर वाईड ऑफ ऑफस्टोन गोलंदाजी केली जात आहे ना तर फलंदाजासाठी हे अवघड आहे की त्या गतीवरती खऱ्या अर्थाने अगदी प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट करणं किंवा खेचून मारणं या गोष्टी थोड्या अवघड होतात आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. एक चौकार जो आलाय तो देखील जर आपण पाहिला तर मिसफिल्डच्या जोरावरती तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. बट आता प्रेशर वाढतोय कारण 8 मध्ये आता 27 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल हा देखील बॉल सोडून दिलाय. त्यानंतर थोडं स्लिप देखील झालं. थोडं लक्ष असू द्या धीरज कारण बघा अशाने कधी कधी इंजुरी देखील होते कारण अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता धीरजने. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा टीम वडून अवघड. बघा वेळेसंदर्भात सूचना आम्ही दिलेल्या आहेत बट ॲज अ टीम तुम्हाला देखील 15 मिनिटे डोक्यामध्ये ठेवायचे आहेत आणि जर जास्त वेळ झाली तर लास्ट ओव्हर मध्ये एक्स्ट्रा फिल्ड इनफिल्ड मध्ये ठेवावा लागेल. सलगचे 2 वाईड. आता 8 मध्ये 26 ची आवश्यकता असताना बघा हेलिकॉप्टर उडवायचा होता पण एलिव्हेशन मिळालेलं नाहीये आणि आता जर समीकरणाचा आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत येणारे 7 आणि 7 मध्ये आता आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता. इथनं 25 धावांची आवश्यकता. बघा स्टार्ट थोडा धीमा झाला त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये ऍक्सिलरेशन झालं बट धीरज धुमाळेचं षटक मी म्हटलंच होतं की या टीमचा एक इम्पॉर्टंट गोलंदाज आणि सध्या असा घडीला त्याची जी क्षमता आहे आणि ज्या गोष्टींसाठी त्याची खऱ्या अर्थाने ओळख देखील या टीम मध्ये आहे ते कार्य तो मैदानाच्या हातामध्ये करतो या ओव्हर मध्ये. कारण जिथे पहा पहिल्या चेंडूवरती चौकार होता पण त्यानंतर जर आपण पाहिलं मागील जे 4 चेंडू आले त्याच्यावरती एकही बाउंड्री नाहीये. 7 मध्ये 25 हा चेंडू महत्वाचा आणि हा चेंडू देखील जर आपण पाहिलं तर स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. लॉंग ऑलला फिल्डर पोहोचतात फिल्डिंग करा बॅकअपला खेळाडू आलेत बट फील्ड होतोय चेंडू तोपर्यंत पूर्ण केला जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फळक ठीक जाऊन पोहोचलंय 34 म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. बघा भरपूर सारे अप अँड डाऊन्स ट्विस्ट अँड टर्न्स आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण पाहिले पण हा निकाल या सामन्यामध्ये शेवटचा हसू कोण असेल इथे या मॅच मध्ये बाजी कोण मारेल ही प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर दरम्यान येणाऱ्या 6 चेंडूंवरती आपल्याला मिळणार आहेत. 6 मध्ये 23 अजून देखील मी म्हणेन कारण बघा जी लास्ट सीझन मध्ये इथे पिच होती तेव्हा आपण पाहिले होते की चेंडू गुडलँड स्पॉट वरनं पडल्यानंतर देखील खांद्यापर्यंत येत होता तर कधी कधी शॉर्ट पिच बॉल देखील खाली राहत होता पण ही सरफेस बॅटिंग साठी चांगली आहे. 6 मध्ये 23 बनवल्या जाऊ शकतात आणि स्ट्रायकिंग एंड वरती सुमित असेल. पहिले 3 चेंडूच आपल्याला हे सांगू शकतील की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल की या मॅच मध्ये वडू नवघर संघ आपल्याला पुढे जाताना दिसेल कारण सध्या असा घडीला पूर्णपणे प्रेशर बॅटिंग टीम वरती आहे आणि लास्ट ओव्हरची जिम्मेदारी दिली गेली गोलंदाजी मार्क वरती. तयार होतात गोलंदाज घनश्याम पाटील. बघा डिफरन्स कुठे आहे. डिफरन्स इथे आहे की लास्ट ओव्हर मध्ये बघा पहिलं सत्र 3 ओव्हर 31 होत्या आणि त्या कंपॅरिझन मध्ये सुमितच्या ओव्हर मध्ये 25 आल्या होत्या. तो डिफरन्स होता. आता तोच डिफरन्स स्वतः सुमितला कव्हर करायचा कारण आता 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. बघा क्षमता आहे या फलंदाजामध्ये 6 मध्ये 23 तो देखील बनवू शकतो बट समोर घनश्याम. पहिलाच बॉल पुल केलाय हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात कॅच पकडली जाईल. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का सुमित इथे बाद झाला आणि आता हे देखील आपण म्हणू शकतोय की गोवे टीमच्या उरलेल्या आशा अपेक्षा आता सुमित सोबत डगआउटच्या दिशेने चालल्यात. फार मोठा धक्का. कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला
5 मध्ये आता 23. बघा सुमित अगदी जर आपण पाकलं सलामीसाठी आला, 2 चांगले फटके तसा बॅटमधनं जरूर आले, बट ज्या परिस्थितीमध्ये सुमित अथवा नीरजला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं, त्या परिस्थितीमध्ये नीरज देखील बाद झाले. आपण पाहिलं मागील षटकामध्ये आणि या ओव्हरची सुरुवात देखील घनश्याम पाटीलला अगदी पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली. 5 मध्ये 23 आणि दरम्यान इथे घडलं काय साऊंड आलाय, बॅटची कडा मिळेल सफलता. आणखीन एक धक्का इथे लागतोय, मयूरला देखील जावं लागेल वापस. आणि या समीकरणामध्ये आणि या मॅच मध्ये आता सध्या सगळीला आपण हेच म्हणू शकतोय की टीम सुनवाई वडूनवगर सध्या सगळीला ड्रायव्हिंग सीट वरती, कारण येणारे 4 चेंडू आता 23 धावांची आवश्यकता. मग जर आपण मॅच समरी पाहिली तर स्टार्ट थोडा स्लो झाला, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये सुमित पाटीलने कव्हरअप जरूर केला, पण धीरज धुमाळेचं तिसरं षटक इम्पॉर्टंट होतं आणि त्यामध्ये धीरजने चांगली गोलंदाजी केली, तो ॲडव्हान्टेज मिळाला वडूनगर टीमला. आता 4 मध्ये बघा 23 धावांची आवश्यकता. अजून देखील बघा कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर यस पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली 4 मध्ये 23 धावा अगदी अंडर प्रेशर बनवणं एक कार्य जवळजवळ ना आपण पाहिलं तर रेअरली काय चेज होतं. 4 मध्ये 23 ची आवश्यकता असताना पुलचा फटका, फिल्डिंग चांगली. आणि या चेंडू नंतर आता आपण हेच म्हणूया की या मॅच मध्ये आता जास्त काही उरलेलं नाहीये, फक्त औपचारिकताच बाकी आहेत, कारण आता 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता 22 धावांची आवश्यकता. बघा खेळ जरूर टीम गोव्याने देखील चांगलाच खेळला, बट काही मायनर मिस्टेक्स. कारण बघा शेवटचं षटक सुमितचं असेल, त्यानंतर पॉवर प्लेचं षटक जे गिरीशने टाकलं ज्याच्यामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. बघा जेव्हा 16.5 रन प्रति ओव्हर तुम्हाला बनवायचे होते तेव्हा धीरजचा अगेन्स्ट फक्त 10 धावा, त्या देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हा पुलचा फटका आहे, जबरदस्त आहे. बट या रन्सने आता फक्त ना पराभवाचं अंतर कमी होऊ शकतं. बट बघा कधी कधी काय होतं की बघा एखादी हार देखील ना आपल्याला भरपूर काही शिकून जाते, आणि अपेक्षा याच करूया की बघा या मॅचमधनं भरपूर काही शिकायला मिळालं असेल गोवा टीमला. अजून भरपूर साऱ्या स्पर्धा येणार आहेत आणि येत्या स्पर्धेमध्ये गोवा टीमचा देखील चांगला परफॉर्मन्स होईल हीच अपेक्षा आपण करूया. षटकार दरम्यान इथनं येतो आणि खेळ आता बाकी असेल या सामन्यामध्ये येणाऱ्या 2 चेंडूंचा. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत, बट ऑल ओव्हर जर आपण विचार केला गेम चेंज कुठे झाली, जिथे घनश्याम पाटील यांची चांगली इनिंग आपण पाहिली पहिल्या 17 मध्ये, ज्यांनी इंडिव्हिज्युअली 26 धावा बनवल्या होत्या. आणि लास्ट ओव्हरमध्ये बघा जी राहिलेली कसर होती ना ती भावेशने पूर्ण केली होती. 2 चांगले फटके भावेशच्या बॅटमधनं देखील आले होते. आता धीरज पोहोचतोय, कॅच देखील पकडली जाईल, सफलता आणखीन एक मिळेल. घनश्याम पाटील यांना मिळेल ही 3री सफलता. आणि हा धक्का दरम्यान मैदानाच्या हातामध्ये लागला. 5वा आता अर्धी टीम डगआउटमध्ये आणि फक्त 1 चेंडू बाकी आहे या मॅचमध्ये. शेवटचा 1 बॉल आणि यानंतर बघा हा सामना जसा समाप्त होईल, टीम भरत स्पोर्ट्स वळपाडा आपण फिल्डिंग त्वरित सेट करा आणि फिल्डिंग जशी सेट होईल टीम सरवली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि या चेंडू सोबत हा सामना समाप्त आणि एकतर्फी विजय मिळवली असंच आपण म्हणूया टीम सुनवाई वडूनवगरने. पण या विजयामध्ये खऱ्या अर्थाने फार चांगलं कार्य आपण करताना पाहिलं. 2 ते 3 नावं आपल्या समोर येत आहेत, पण प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस, बिकॉज बॅटिंग करत असताना बनवलं 26, गोलंदाजी करत असताना विकेट घेतले 3, तेच घनश्याम पाटील ठरलेत या सामन्याचे सामनावीर.